नमस्कार, मी प्रियंका मोरवाळ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। घरच्या घरी चित्रकला शिका, तेही आपल्या मराठी भाषेतून। आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी डिझाइन शिकवणार आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की गेल्या काही 2-3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिझाइनच शिकवत आहे। आपला आता हा डिझाइन विषय सुरू झाला आहे, त्यामुळे तुम्हाला डिझाइनचे बेसिक प्रकार माहिती असायला हवं। आपण हे डिझाइनमधील प्रकार शिकलो तर तुम्हाला याचा पेंटिंगमध्ये उपयोग करता येईल। त्यामुळे मी तुम्हाला डिझाइनमधले काही बेसिक प्रकार शिकवत आहे। आज आपण डिझाइनमधलाच दुसरा प्रकार शिकणार आहोत। त्या चित्राला आपण मुद्रा चित्र असे म्हणू। मुद्रा चित्र म्हणजेच अंगठ्याने ठसे घेतलेले चित्र किंवा भेंडीने ठसे घेतलेले चित्र किंवा पानांचे ठस्यांचे चित्र हे आपण लहानपणी केलेलेच आहे, पण त्याचा उपयोग आपण एक वेगळ्या पद्धतीने करू आणि या ठस्यांचा उपयोग आपण आपल्या आवश्यकतेनुसार पेंटिंगमध्ये सुद्धा करू शकतो। आज आपण मुद्रा चित्र कसे काढायचे ते बघू। चला तर मग आज आपण मुद्रा चित्र तयार करायला घेऊ। मुद्रा चित्र बनवण्यासाठी आपल्याला लागेल कांदा। आज आपण कांद्यापासून मुद्रा चित्र तयार करू। त्यासाठी आपण काही कलर घेऊ। निळा रंग, हिरवा रंग, लाल रंग, काळा रंग आणि पांढरा रंग। प्लेट आणि ब्रश। मी आधी डिझाइन तयार करून घेतली आहे, कारण आपला तेवढा वेळ वाचेल। आता आपण रंगाला सुरुवात करू। या आकारात मी मोरपंखी रंग वापरेल आणि या आकारात मी जांभळा रंग वापरेल। मी यात निळा रंग आणि हिरवा रंग एकत्र केला आहे। आपण पूर्ण आकारात रंग न देता आपण फक्त या आकारामध्ये रंग देऊ आणि या आकारामध्ये रंग देऊ। मागच्या व्हिडिओप्रमाणे ब्रश या जागी किंवा या जागी पकडायचा आहे। आता आपण एक पेपर घेऊ आणि रंगवलेल्या चित्रावर तो आपण ट्रेस करून घेऊ। तो आकार आपण ट्रेस करून पुन्हा घ्यायचा आहे। ज्या आकारामध्ये आपण रंग दिलेला आहे तो भाग पूर्ण कापून घ्यायचा आहे। कापलेला पेपर आपण रंगवलेल्या आकारावर ठेवू। आता आपण कांदा कापून घेऊ आणि ठसे घ्यायला सुरुवात करू। ज्या आकारात आपल्याला ठसे घ्यायचे तो भाग आपल्याला कव्हर करायचा नाही। त्याच्या आजूबाजूला आपण पेपर ठेवू।
कापलेल्या कांद्याच्या भागावर ब्रशने व्हाईट रंग देऊ. नेहमीप्रमाणे आपण एक पेपरवर रंगाची तपासणी करू आणि फायनल स्केचवर आपण त्याचे ठसे घेऊ. व्हाईट रंगामध्ये आपण मोरपंखी रंग थोडा मिक्स करत करत आपण लाईट ते डार्क प्रमाणे पूर्ण ठसे घेऊ. लाईट ते डार्क छटांचा वापर करायचा असेल तर लाईट रंग हा आकाराच्या वरच्या बाजूने सुरू करायचा नाही. जर आपण आकाराच्या वरच्या बाजूने तो चालू केला तर आपल्या चित्रातील लक्ष बाहेर वेधले जाते. मुद्रा चित्राला प्रिंट मेकिंग असेही म्हणतात. जांभळ्या आकारामध्ये कांद्यांचे ठसे घेऊ. ज्या आकारात आपल्याला ठसे घ्यायचे तो भाग आपल्याला कव्हर करायचा नाही. त्याच पद्धतीने आपण जांभळ्या रंगाचे ठसे लाईट ते डार्क प्रमाणे घेऊ. दोन आकारामध्ये तुमचा रंग जर सारखा असेल तर तुम्ही दोन्ही आकारामध्ये एकच वेळेला ठसे घेऊ शकता.
अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झालेली आहे। या डिझाईनला मुद्रा चित्र असे म्हणतात। काय आहे ना सोपी आणि मजेदार डिझाईन। तुम्हीही ही डिझाईन तयार करून बघा। तोपर्यंत मी तुमच्यासाठी एक नवीन डिझाईन घेऊन येते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।